नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुम्ही आता बघू शकता आपण कोकणामध्ये आहे. काल रात्रीच आपण गणपतीपुळेच्या इथं आलेलो. तर आजचा आपला 5वा दिवस आहे आणि आपण याच घरात मुक्काम केलेला आहे रात्रभर. तर कोकणातील एक सुंदर असं घर तुम्हाला रात्रीच दाखवलेलं, पण आजचा सकाळी तुम्हाला मी या घराचा परत पुन्हा व्ह्यू देणार आहे. तुम्ही बघू शकता ही सर्व आंब्याची झाडं आहेत आणि हा घर आहे कोकणातील. तर या घरातला आतमधला नजारा मी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता हे घराच्या मागच्या बाजूला चाललो आहे आपण आणि एकदम थंडगार असं वातावरण आहे इथे. हे बघा इकडे फणस बघा इकडे किती आहेत बघू शकता. हा मागचा व्ह्यू आहे घराचा. पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतो का नाही काय माहिती, पण एकदम सुंदर असा पक्ष्यांचा आवाज इकडे येतोय. आपल्याकडे सध्या असा आवाज आता राहिलेलाच नाही. तर हा गवतीचे आहे. एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण असं वाटतंय. बघा हा आजूबाजूचा एरिया आहे त्यांच्या. मित्रांनो बघा सकाळी पाऊसही आलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता आणि एकदम सुंदर असा मातीचा सुगंध सुटलेला आहे. आणि एक जी गुड मॉर्निंग झालेली आहे आता. बघा किती ढग आहेत. मित्रांनो तुम्हाला सकाळी मी घरातला व्ह्यू दाखवलेलाच. तर कसा घराचा व्ह्यू आहे. त्याच्यानंतर पाऊस पडला, तुम्ही बघू शकता पूर्ण पाऊस वगैरे पडलेला. आता तुम्हाला घराच्या आतलं रात्री तर दाखवलंच, आता सकाळी पण दाखवतो. आता सगळे उठलेले आहेत आणि आपल्यासाठी एकदम पद्धतशीर नाश्ता बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे हे बघा पोहे बनवल्यात, ते मला पण दिलं. आणि मस्तपैकी बघा घरात एंट्री केल्या झोका आहे आणि आपण इकडे झोपलेलो. तर तुम्ही बघू शकता घराच्या आतमध्ये असं काय आहे. यांची सर्वांची तयारी चालू आहे. इकडे असं किचन वगैरे आहे. त्या साईडलाही मागचा व्ह्यू दाखवलेला तुम्हाला. आणि इकडे असा देवघर आहे. हा बघा इकडे देवघर आहे. इकडे कार्तिकची आंघोळ झालेली आहे. आणि इकडे बघा वॉशिंग मशीन आहे. इकडे चूल आहे. इकडे संडास बाथरूम आहेत. आणि हा घराच्या मागचा व्ह्यू आहे. मग सकाळी मागचा व्ह्यू दाखवलेला तुम्ही, तरी तुम्ही बघू शकता पुन्हा. बघा असा घराच्या मागचा व्ह्यू आहे. नारळाची झाडं आहेत बघा, भरपूर नारळं आलेले आहेत. हे बघा भरपूर म्हणजे भरपूर नारळं आहेत. हा चिक्कूचा झाड आहे. इकडूनही वरती जायला जागा आहे. असं डोंगर उतरणीवरती आहे घर. तर चला तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी पण आंघोळ करून तयारी केलेली आहे. टी शर्ट वगैरे घातलेला नाही, रेडी तर झालेलो आहे. आता आपण गणपतीपुळेच्या मंदिराकडे जाणार आहे आणि गणपती मंदिरात दर्शन करणार आहे. तर तुम्हाला आपल्या माध्यमातून देवाचे दर्शन करणार आहे. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा.
तर चला भेटूया आता मंदिराकडे. आपला तर नाश्ता झाला, आता यांचा पण नाश्ता चालू आहे. इकडं बघा डायरेक्ट टोपच बनवलं. राहुल कोळी ब्लॉग यूट्यूबला दिसणार आता तुमचं घर वगैरे सर्व. इकडे आता मेवणा पण उठलेला आहे बघा. त्यांनी काय घरातला काय खाल्ला नाही, सर्व हॉटेलमधला. तुम्ही बघू शकता नागबळीचा उपवास आहे त्याचा. इकडे बघा मस्त पनीर आणि चपाती सकाळी सकाळी खाल्ले आपण, तर काकाने बनवलेला नाश्ताच केलेला आहे. आणि इकडे बघा झोक्यावरती बसल्यात. इकडे काका पण फ्रेश झाला. इकडे ही सर्वात खतरनाक पुरे दे, एवढी मस्ती करतात ना बाबा एकदम खतरनाक. आणि इकडे आता सकाळी सकाळी बाहेर आता निघाल्यात तेवी तुम्ही बघू शकता. आणि कोकणातली हा दिवस आयुष्यात कधी विसरणार नाही. आता एकमेव अशी गोष्ट आहे का इथे आणखीन एक दिवस राहायची इच्छा आहे, पण आपल्याकडे वेळ नाही. आता आपण गणपतीपुळ्याला जाणार आहे, दर्शन करणार आहे आणि मग आपण आपल्या परतीच्या प्रवासाकडे आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर वाटतंय. इथून जायची इच्छाच होत नाही, पण आपल्याकडे वेळ नाही. आणि आज इकडे आल्यानंतर पूर्ण घर भरला यांचा. काका बोलतात बरं झालं, असाच आमचा घर भरलेला असतो. आम्ही पण इथे 2-3 वर्षानंतर येतो. हे तुझा होतो का नाही जेवून? चल पटापट निघायचं आहे, 9 वाजत आले. चल पाया पड आईच्या पटापट. चला मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे. बघू शकतात इकडे काकू सोडायला आलेत आपल्याला. आता आपण गणपतीपुळेच्या इथे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता ही फर्स्ट एंट्री आहे, इथून एंट्री होते गणपतीपुळे. तर मित्रांनो आपण आता आतमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इकडे समुद्र, बीच आणि इकडे आपली मंडई चालते. इकडे समोरच आपण आता दर्शनासाठी लागणार आहे. काल रात्री पाऊस पडला तरी पण खूप गरमी आहे. तेव्हा कशी नारळाची झाडं आहेत बघू शकता. चला मित्रांनो, पुन्हा एकदा आपण गणपती देवाच्या दर्शनासाठी गणपतीपुळेला लाईनीमध्ये लागलेलो आहे. इकडे बघा मागच्या वर्षी आपण तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दर्शन घडवलेला, तर यावर्षी तुम्ही पुन्हा माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून गणपतीपुळेचे तुम्हाला दर्शन घडणार आहेत. तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला सर्व काही समजणार आहे आपण कुठे कुठे फिरलो आहे. ज्यांनी कोणी मागचे ब्लॉग बघितले नसतील त्यांनी जाऊन नक्की मागचे ब्लॉग बघा आणि माझ्या ब्लॉगला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मी प्रसाद घेतलेला इकडे. चला मित्रांनो, आता मंदिराची इथं आलेलो आहे, दर्शन करूया आपण. मोबाईल शूटिंग अलाउड नाही. मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. दर्शन करून आपण आता बाहेर निघालेलो आहे. तर आता आपण ते फोटो शूट करणार आहे थोडासा. आता इकडे आमच्या सर्वांचं दर्शन झालेलं आहे आणि इकडे बघा बीच.
चला मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आपलं आता गणपतीपुळे मंदिरात दर्शन झालेलं आहे. तर आपण आता परतीच्या प्रवासाकडे निघालेलो आहे, तुम्ही बघू शकता. तर चला, तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मुंबई गोवा हायवेवरती आम्ही आता जेवायला थांबलेलो आहे मित्रांनो. आजचा आपला 5वा दिवस आहे आणि आपण सर्वात पहिले झुणका भाकरी सांगितलेली बघा. तर आता थोड्याच वेळात आपली ऑर्डर येणार आहे. मला ऑर्डर आल्यानंतर सांगतो कसं आहे. चला मित्रांनो, इकडं चिकन अंडी, कोंबडी वडे आणि इकडे काय सांगितलं तू? काजू पनीर मसाला. काजू पनीर मसाला आणि कोंबडी वडे. अजून आपली कोलंबी थाळी येणार आहे, बांगडा फ्राय येणार आहे. चला तुम्ही बघू शकता. बाबू तुला कोलंबी रस्सा पाहिजे? रस्सा पण आहे. तिकडे घे बघा. सोलकढी मागवली आम्ही. जेवण आता झालेलं आहे आपलं. चला मित्रांनो, आपला प्रवास संपलेला आहे. फायनली आपली ट्रिप झालेली आहे आणि आपल्याला इकडे सासरे आपले सोडायला आलेत. तर आपण आपला ब्लॉग आता इथंच एंड करतोय आजच्या दिवसाचा.